महाराष्ट्रासह देशात यावर्षी दुष्काळाचं सावट असणार आहे. मान्सूनच्या सरासरी पावसापेक्षा फक्त 94% एवढाच पाऊस पडण्याची शक्यताही स्कायमेटनं वर्तवली आहे. स्कायमेट ही खासगी हवामान संस्था असून मान्सूनचे तिचे अंदाज हे खरे ठरत आलेले आहेत. स्कायमेटनं मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केलाय. त्यानुसार यावर्षीच्या मान्सूनवर सुपर अल निनोचं सावट गडद होताना दिसतंय. आपल्याकडे जून ते सप्टेंबर असा 4 महिन्यांचा पाऊस काळ किंवा मान्सूनच्या पावसाचा काळ मानला जातो. त्यात जूनमध्ये पाऊस काळ सामान्य राहील असा अंदाज व्यक्त केला गेलाय. पण जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीत मात्र पाऊस रुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांच्या काळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. जूनचा पाऊस बघून पेरणी केली तरी सुद्धा जुलै ऑगस्टमध्ये पावसानं ओढ दिली तर दुबार पेरणीचं संकटही उभं राहू शकतं. जुलै ते सप्टेंबरमध्ये आपल्याकडे सरासरी 868 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. त्यात यावर्षी फक्त 94% एवढा पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे भारतात 70% पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान पडतो. त्यात ऑगस्ट सप्टेंबर तर पूर्णपणे कोरडा जाईल की काय अशी स्थिती आहे. जूनमध्ये सामान्य म्हणजेच 101% पावसाचा अंदाज आहे, तर जुलैमध्ये हेच प्रमाण कमी होऊन 95% होणार आहे. ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस आणखी कमी होऊन तो फक्त 92% एवढा राहील, तर सप्टेंबरमध्ये तर तो फक्त 89% एवढाच पडेल. स्कायमेटच्या अंदाजानुसार मध्य आणि उत्तर पश्चिम भारतात म्हणजेच पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये दुष्काळाची स्थिती असू शकते, तर महाराष्ट्रालाही दुष्काळाचे चटके बसू शकतात. स्कायमेटच्या अंदाजानुसार दुष्काळाची शक्यता 30% एवढी आहे, तर सामान्य मान्सूनची शक्यता ही फक्त 20% एवढी आहे. भारतीय हवामान विभाग त्यांचा मान्सूनचा पहिला अंदाज पुढच्या आठवड्यात जाहीर करणार आहेत. स्कायमेट नंतर हवामान विभागाचा अंदाज काय असेल याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण यावर्षीच्या मान्सूनवर फक्त अल निनोच नाही तर सुपर अल निनोचा प्रभाव असणार आहे. युरोपियन हवामान विभागानं त्याचा अंदाज आधीच वर्तवलाय. आज वॉशिंग्टन पोस्टनेही याबाबत सविस्तर वृत्त दिलंय. गेल्या 100 वर्षातला सर्वाधिक प्रभावशाली सुपर अल निनो प्रशांत महासागरात तयार होत असल्याचं म्हटलंय. प्रशांत महासागरात पृष्ठभागाचं तापमान 0.5 अंश सेल्सिअस एवढं झालं तर मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. तर हेच तापमान जेव्हा 2 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असतं तेव्हा सुपर अल निनोची शक्यता वर्तवली जाते. मान्सूनवर ला नीनाचा प्रभाव असेल तर चांगल्या मान्सूनचे संकेत असतात. पण मान्सूनवर जर अल निनो किंवा सुपर अल निनोचा प्रभाव असतो तेव्हा भारतासह आशियाई देशांमध्ये भीषण दुष्काळाची शक्यता असते. विशेष म्हणजे सुपर अल निनोचा प्रभाव जवळपास 2 वर्ष राहतो. म्हणजे यावर्षीच्या मान्सूनवर त्याचा परिणाम असेलच, पण पुढच्या वर्षीच्या पेरणीवरही तो असेल. त्यामुळेच स्कायमेटनं आज व्यक्त केलेला अंदाज महत्त्वाचा आहे.